सो आपली आजची अपबीती आजची स्टोरी मला शेअर केली आहे ऋतुजाने. सो थँक्यू सो मच ऋतुजा मला तुझी स्टोरी शेअर केल्याबद्दल. आता ऋतुजाची जी अपबीती आहे ती ऐकायला तर खूप इझी वाटते, पण ती तितकीच कॉम्प्लिकेटेड आणि हॉरिफाईंग आहे. ऋतुजा सांगते की 2021 साली ती नागपूरहून मुंबईमध्ये आली. तिचं ॲडमिशन जय हिंद कॉलेजमध्ये झालं होतं. सो तिच्या घरच्यांनी दूरवरच एक हॉस्टेल पाहिलं, म्हणजे त्या कॉलेजपासून थोडंसं दूरवरती. कारण तुम्हाला तर माहिती आहे की मुंबईमध्ये राहायचं म्हटल्यावर काय सोपं काम नाही आहे, ती एक्सपेन्सिव्ह सिटी आहे. सो त्यांनी दूरवरती एक छोटंसं हॉस्टेल पाहिलं आणि ऋतुजा तिथे लगेच शिफ्ट झाली. तिच्या आईवडिलांना त्या हॉस्टेलच्या वॉर्डनचा स्वभावही खूप आवडला. त्यात हे गर्ल्स हॉस्टेल म्हटल्यावर त्यांची चिंताच मिटली. पण जेव्हा त्या वॉर्डनने ऋतुजा आणि तिच्या फॅमिलीला तिची रूम दाखवली, त्यांना तिथे एंटर केल्या केल्या खूप वेगळी आणि विचित्र वाईब आली, एक कंप्रेस वाईब. आणि ऋतुजाने त्यांना ही गोष्ट बोलूनसुद्धा दाखवली की कुठे दुसरी रूम मिळते का बघा ना. त्यावर वॉर्डन बोलते की नाही आहे, फक्त हीच रूम शिल्लक आहे आणि ही आता 2 दिवसात जाईल जर तुम्ही आत्ता घेतली नाही तर. आता ऋतुजाकडे दुसरा कुठलाही ऑप्शन नव्हता. आता ऋतुजाची ओळख तिच्या 2 रूममेटशी झाली, ज्या की वेगळ्या कॉलेजमध्ये होत्या. तर ऋतुजा त्या दोघींसोबत एकदम कम्फर्टेबल झाली. पण ती जी रूम होती ती अजिबात कम्फर्टेबल नव्हती. म्हणजे नाही का आपण डॉक्टरकडे जातो आणि सांगतो की मला कसं तरीच होतं आहे, सो अगदी तसंच कसं तरी ऋतुजाला फील होत होतं त्या रूममध्ये. आणि ती त्या बाकीच्या 2 मैत्रिणीलासुद्धा सांगते की तुम्हाला काय वाटत नाही का. त्यावर त्या मैत्रिणी बोलतात आम्हाला काहीच वाटत नाही. आता सुरुवातीचे 2-3 दिवस जातात. ऋतुजाचं हॉस्टेल रस्त्याच्या शेजारीच होतं आणि तिच्या रूमची जी खिडकी आहे ती रस्त्यावरनं जाताना येताना स्पष्टपणे दिसायची. सो एका रात्री जेवण झाल्यानंतर ऋतुजा आणि तिचे रूममेट्स रूम लॉक करून बाहेर फिरायला गेल्या होत्या. आणि जेव्हा त्या रिटर्न येत होत्या तेव्हा ऋतुजाचं लक्ष सहजच आपल्या रूमच्या खिडकीकडे गेलं आणि तिला दिसतं की खिडकीच्या मागे असलेल्या पडद्या आडून कोणीतरी मुलगी आपल्याकडे एकटक बघतीये. आणि तिला हे दृश्य विदिन सेकंड दिसलं. दुसऱ्या सेकंदाला ती मुलगी गायब झाली होती. ऋतुजा आपल्या रूममेट्सला सुद्धा विचारते की तुम्हाला काही दिसलं का आत्ता. त्यावर त्या लोक बोलतात की आम्हाला काहीच दिसलं नाही, पण तुला काय दिसलं ते सांग. त्यावर ऋतुजा बोलते की मला खिडकीच्या मागे कोणीतरी मुलगी दिसली. तिच्या रूममेट्स बोलतात की हे कसं शक्य आहे, कारण आपण बाहेर निघताना आपली रूम लॉक केली होती. आता त्या रूममेट्स तिला बोलतात की ऋतुजा तुला भास झाला असेल, आणि त्या या गोष्टीकडे इग्नोर करतात आणि रूममध्ये एंटर करतात. रूममध्ये एंटर केल्यानंतर त्यांना तिथे आणखी एक वेगळी गोष्ट जाणवते. ती अशी की त्यांना तिथे कोणाच्या तरी परफ्यूमचा वास येतो. आणि फन फॅक्ट म्हणजे या तिघींपैकी कोणीही परफ्यूम लावलेला नसतो. आता त्या चकित होऊन एकमेकांकडे बघतात. आता जसं मी माझ्या व्हिडिओजमध्ये नेहमी सांगतो की प्रत्येक गोष्ट प्रत्येक वस्तू एक वेगळी एनर्जी कॅरी करत असते, आणि तसाच परफ्यूमही त्याची एक एनर्जी कॅरी करत असतो. आणि या ज्या निगेटिव्ह एंटिटीज असतात, या डार्क एंटिटीज असतात, या परफ्यूमला अट्रॅक्ट होतात. म्हणूनच तुम्ही बऱ्याचदा ऐकलं असेल की असं सांगितलं जातं की स्मशानभूमीत जाताना किंवा अशा एखाद्या हॉन्टेड ठिकाणी जाताना नवीन कपडे किंवा एखादं परफ्यूम मारून चुकूनही जाऊ नये, असं इन्व्हेस्टिगेटर्स सांगतात. कारण या निगेटिव्ह एंटिटीज या गोष्टींना लगेच अट्रॅक्ट आणि अटॅच होतात आणि ते आपल्यासोबत आपल्या घरातही येऊ शकतात. असो, आता त्या तिघींनाही परफ्यूमचा वास येतो, पण तो येतो कुठून हे त्यांना कळत नाही. आणि ते असं समजून झोपी जातात की बाजूच्या रूममध्ये कोणीतरी परफ्यूम मारला असेल आणि तोच वास आपल्या रूममध्ये आला असेल. आता ऋतुजाचा या हॉस्टेलमध्ये 8वा दिवस होता आणि झोपताना ती या सर्व गोष्टींचा विचार करते की जसं आपण या रूममध्ये एंटर केलं आहे तसं आपल्यासोबत खूप साऱ्या विचित्र गोष्टी होतात. जसं की ती खिडकीमधली मुलगी, परफ्यूमचा वास, रूमचा डोअर अचानकपणे लॉक्ड होतो, अनलॉक्ड होतो. तिला वाटलं की हॉस्टेल जुनं आहे त्यामुळे आपल्या डोअरसोबत असं होऊ शकतं, पण हे फक्त तिच्याच रूमसोबत होत होतं. बाकीच्या रूममध्ये कधीच डोअर लॉक्ड होत नव्हतं. आणि तिला त्या रूममध्ये सतत वाटायचं की कोणीतरी आपल्याकडे एकटक बघतंय, कोणीतरी आपल्याकडे लक्ष ठेवून आहे, जे की उघड्या डोळ्यांनी दिसत नाही आहे. आता ऋतुजा खूप डेअरिंगबाज होती की ती या गोष्टींना अजिबात घाबरली नाही. आता त्या रूममध्ये आणखी थोडे दिवस जातात आणि ऋतुजासोबत एक विचित्र गोष्ट घडायला लागते. जसं की ऋतुजा ज्या डेस्कवरती अभ्यास करायची, झोपी जाताना ती सर्व वह्या पुस्तकं क्लोज करून झोपी जायची. पण दुसऱ्या दिवशी जेव्हा ती उठायची तेव्हा ती वह्या पुस्तकं ओपन असायची आणि तिची खुर्चीसुद्धा मागे सरकलेली असायची. असं वाटायचं की कोणीतरी रात्री तिच्यानंतर इथे अभ्यास करत होतं. तिला वाटलं की फॅन चालू असल्यामुळे आणि त्याच्या हवेमुळे वह्या पुस्तकं रात्रीची ओपन होत असतील, त्यामुळे ती एके दिवशी फॅन बंद करून बघते. पण दुसऱ्या दिवशी अगदी तसंच, ती वह्या पुस्तकं अजूनही ओपनच होती.
आता हा प्रकार ऋतुजासोबत रोजच होऊ लागला. यात आणखी बरं म्हणजे ऋतुजाला तिच्या रूममधून कोणीतरी हाक मारत आहे असा आवाज येऊ लागला. ती वळून मागे इकडे तिकडे बघायची, पण तिला रूममध्ये कोणीच दिसत नव्हतं. आता त्याच दिवशी संध्याकाळी ऋतुजा कॉलेजमधून हॉस्टेलवरती आली. तिच्या रूममेट्स अजून आल्या नव्हत्या. ऋतुजा आता तिच्या हॉस्टेल रूमचा दरवाजा उघडण्याचा प्रयत्न करते, पण तो दरवाजा काही उघडण्याचं नाव घेत नव्हता. ती खूप सारे प्रयत्न करते आणि फायनली तिच्या प्रयत्नांना यश येतं. तो दरवाजा उघडतो. ऋतुजा दरवाजा पुढे ढकलते आणि तिला जाणवतं की एक कुठली तरी अननॅचरल फोर्स तिच्या बॉडीवरती येऊन धडकली आहे. एक प्रचंड गार हवा. फॉर एक्झाम्पल, जेव्हा आपण रस्त्याने जात असतो आणि एक भरधाव वेगाने धावणारा ट्रक आपल्या शेजारून जातो आणि त्याच्या हवेमुळे आपण जे 2-3 पावले मागे सरकतो, अगदी तसाच फील ऋतुजाला तिथे आला होता. आता ती त्या रूममध्ये एंटर करते आणि तिला पुन्हा तिथे जाणवते ती बॅड वाईब. आता मला तुम्हाला आवर्जून सांगायचे की तुमची गट फिलिंग जे तुम्हाला सांगते त्यावरती नेहमी विश्वास ठेवा. सपोज तुम्ही एखाद्या अननोन ठिकाणी गेलात आणि तुमची गट फिलिंग तुम्हाला सांगते की इथून निघायला हवं, तर तुम्ही तेथून निघायला हवं, कारण तुमची गट फिलिंग केव्हाच चुकीची नसते. आणि ऋतुजाची गट फिलिंग तिला हेच सांगत होती की तिच्या रूममध्ये तिच्यासोबत आणखी कोणीतरी आहे जे की दिसत नाही आहे. पण त्या रूममधून निघून जाणे हा ऑप्शन ऋतुजाकडे नव्हता. ती तिच्या रूममेट्स यायची वाट पाहू लागते आणि तिच्या रूममेट्स येतातही, पण ती त्यांना काहीच सांगत नाही, कारण तिला माहिती होतं की यांचा या गोष्टींवर अजिबात विश्वास बसणार नाही. ऋतुजा झोपी जाते, पण 12:30 वाजता तिला पुन्हा जाग येते. ती अशी की तिला तिच्या फॅनचा आवाज येतो आणि तेव्हा तिला तिच्या डोळ्यासमोर एक फ्लॅशबॅक जाणवतो की गेले कितीतरी दिवस बरोबर ह्याच टायमिंगला हा फॅन वाजतो. असं वाजतो की कोणीतरी याला खालून ओढलं आहे की काय. आता ऋतुजा पुन्हा झोपी जाण्याचा प्रयत्न करते. एक थोडाच वेळ गेला असेल, तेवढ्यात तिला जाणवतं की तिचा पाय कोणीतरी जोराचा खाली ओढला आहे. अगदी तसा जसा हॉलिवूड हॉरर मूव्हीजमध्ये दाखवतात, सेम त्याच प्रकारे तिचा पाय कोणीतरी खालून ओढलेला असतो. ते ऋतुजा डचकून खूप मोठ्याने ओरडते. त्यावर तिच्या रूममेट्स जागा होतात आणि तिला विचारतात की काय झालं. त्यावर ऋतुजा सांगते की माझा पाय कोणीतरी खालून ओढला. त्यावर तिच्या रूममेट्स तिला पुन्हा बोलतात की ऋतुजा तुला भास होतोय. ऋतुजा बोलते मला अजिबात भास होत नाहीये, मला जाणवलं की कोणीतरी माझा पाय घट्ट पकडला आणि खाली ओढलाय. विश्वास नसेल तर हा माझा पाय बघा. त्यावर त्या दोघी जेव्हा ऋतुजाचा पाय बघतात तेव्हा त्यांना शॉक बसतो, कारण ऋतुजाच्या पायावर कोणाचे तरी हाताचे निशाण होते, घट्ट पकडल्याचे. आणि हे पाहिल्यानंतर त्यांचा या गोष्टींवर विश्वास बसतो. आता त्या तिघींनाही 100% खात्री झाली होती की त्यांच्या रूममध्ये चौथा कोणीतरी व्यक्ती आहे. पण हे सांगावं कोणाला आणि सांगितल्यावर विश्वास तरी कोण ठेवणार. त्यामुळे ती रात्र त्या तिघी कशीबशी काढतात. आता ऋतुजाची ओळख त्या हॉस्टेलमध्ये असणाऱ्या एका सिनियर मुलीशी झाली होती, कारण ती ही नागपूरचीच होती आणि ती एक मेडिकल स्टुडंट होती आणि ती त्या हॉस्टेलमध्ये खूप वर्षापासून राहायची. ऋतुजा आता तिच्याकडे जाते आणि कसंबसं करून सांगते की दीदी मला माझ्या रूममध्ये खूप विचित्र गोष्टी जाणवत आहेत आणि ती तिला घडलेलं सगळं प्रकरण सांगते. यावर ती दीदी तिला बोलते की मला माहिती आहे तुमच्यासोबत काय होत असेल. या हॉस्टेलमध्ये जे लोक खूप आधीपासून राहतात त्यांना तुझ्या रूमचा इतिहास चांगलाच माहिती आहे. यावर ऋतुजा तिला विचारते की असं नक्की काय आहे त्या रूममध्ये. त्यावर ती तिला सांगते की 4-5 वर्षापूर्वी जेव्हा मी फर्स्ट इयरला होते तेव्हा माझ्याही फ्रेंड्सला त्या रूममध्ये तुझ्यासारखेच अनुभव आले होते. त्यावर त्या रूमची हिस्ट्री काढल्यानंतर आम्हाला कळालं की तिथे रेणुका नावाची कोणीतरी मुलगी राहत होती आणि तीही मेडिकल स्टुडंट होती आणि कॉलेजमध्ये असतानाच ती एकाच्या प्रेमात पडते. एक खूप टॉक्सिक रिलेशनशिप आणि तिचं या कारणामुळे अभ्यासातही लक्ष लागत नव्हतं आणि ती तिच्या एक्झाम्ससारखी पर्सनल लाईफमध्ये सुद्धा फेल व्हायला लागली आणि त्यातच तिला घरच्यांचाही खूप दबाव होता. आणि या सगळ्या त्रासाला कंटाळून तिने तिच्या रूममध्ये रात्री 12:30 वाजता फॅनला लटकून फाशी घेतली. तर आता हा इन्सिडेंट झाल्यानंतर ती रूम काही वर्ष बंदच ठेवण्यात आली होती. पण जेव्हा ती रूम पुन्हा उघडली आणि तिथे मुली राहायला गेल्या तेव्हा त्या मुलींना रेणुकाचा भास होत होता आणि त्यामुळेच त्या रूममध्ये जास्त कोणी टिकत नाही. आणि ती रेणुका प्रत्येकालाच दिसते असंही नाही. अशा कितीतरी जणी होत्या की ज्या तिथे बराच काळ राहिल्या होत्या, त्यांना तिथे काहीच नाही जाणवलं, पण काहींना ती तिथे जाणवते आणि त्यापैकीच तू एक आहेस. आता ऋतुजा सरळ उठते आणि आपल्या घरी फोन करून सांगते की मला हॉस्टेल चेंज करायचं आहे. घरचे विचारतात की कारण काय. त्यावर ती सांगते की काहीच कारण नाही आहे, फक्त मला हॉस्टेल चेंज करायचं आहे आणि ती दुसऱ्या हॉस्टेलमध्ये शिफ्ट होते. आता या स्टोरीवरती माझे फायनल थॉट्स असे आहेत की ती जी रेणुका आहे ती आपली जाणीव निर्माण करून देते आणि या ज्या डार्क एंटिटीज असतात या प्रत्येकालाच दिसतात का? नाही, या खूप क्वचितच लोकांना दिसतात.
आणि त्यापैकीच एक ऋतुजा होती. असो, ही स्टोरी जर तुम्हाला आवडली असेल तर तुम्ही लाईक, शेअर, सबस्क्राईब करू शकता आकाशवाणी हॉररला. भेटूयात पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये पुढच्या आठवड्यात. तोपर्यंत पीस आऊट, बाय बाय.